रायगड जिल्ह्यातील रोहा शहराला कुंडलिका नदीचा वेढा, दमखाडी, वरसेतील पूल पाण्याखाली, रोह्यातील अनेक परिसर जलमय. रायगड जिल्ह्यातील पाली शहरामध्ये अंबा नदीचं पाणी शिरलं. बस स्थानकासह भाजी मार्केटला पुराच्या पाण्याचा विळखा. पाली खोपोली मार्ग बंद. रायगडच्या सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. महाडच्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं. व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. आळंदीमध्ये 250 पेक्षा अधिक नागरिक पुरात अडकले. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं चारही पूल पाण्याखाली. प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन. पालघरच्या सफाळेमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस. रस्त्यावर अक्षरशः पाण्याचे लोट. सफाळे रेल्वे ट्रॅक पूर्णतः पाण्याखाली. मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका. नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर पाणी साचलं. चर्चगेट ते वसई रोडपर्यंतच लोकल सेवा सुरू. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकवर एक लेन सुरू. दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली. सुदैवानं वाहनं नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. केळवेमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं. शीतलादेवी मंदिर परिसर पूर्णपणे जलमय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचना. विनाकारण कोणीही बाहेर पडू नका. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या. मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन. कर्जत लोणावळ्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली. पुणे मुंबई दोन्ही मार्गावरील एक्सप्रेस रद्द. कर्जत तालुक्यात तुफान पाऊस. उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. 30हून अधिक गावांचा संपर्क तुटला. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील शाळांसह महाविद्यालयांना आज सुट्टी. मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी. तर पालघर, रायगडमधील शाळांनाही सुट्टी जाहीर. पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट. पुणे शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळांना आज सुट्टी. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. मुंबईत झाड पडून आणखी 2 जणांचा बळी. गोरेगावात मुलाचा तर कुर्ल्यात वृद्धाचा मृत्यू.